ऐकून मी या 100 दिवसांच्या काउंटडाऊनवर ठेवला ना विश्वास. प्लीज तू पण एकदा माझ्या फिलिंग समजून घे ना. मला फक्त एकदा त्याला भेटायचंय, ओनली वन्स. आणि मी तुला खरं सांगू, मला ना आतून असं फील होतं की आभास मला लवकरच भेटणार आहे. सो प्लीज माझी मम्मी. कामिनी, काय मूर्खपणा आहे. नॉनसेन्स. कामाच्या वेळेस बरोबर फोन बंद असला. मी काय म्हणतो, कामिनी मी तुझ्याशी काही बोलतोय. हो सॉरी. मला विचारताय का तुम्ही? नाही ऍक्च्युली काय ना, मगाशीच तुम्ही मला म्हणालात ना की स्वतःच्या कामावरती कॉन्सन्ट्रेट कर, तर मी प्रयत्न करत होते माझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा. आणि काय ना बाबा, मी ठरवलं मला जर यापुढे कुठलाही प्रॉब्लेम आला तर मी तो तुमच्याशी डिस्कस करणार नाही, कारण मी समर्थ आहे स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. कामिनी, माझ्या म्हणण्याचा असा चुकीचा अर्थ काढू नकोस. हे बघ बेटा, तुझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला तुला त्रास द्यायचा नाही. मला माहितीये तू हे सगळे प्रॉब्लेम स्मार्टली आणि शांतपणे हँडल करू शकते. पण आता नाही. आता तुझं काम महत्वाचं आहे. पण मला आलेला एखादा प्रॉब्लेम फेस करताना जर मी कुठे कमी पडलो तर ऑफकोर्स मी तुला सांगेन, आय प्रॉमिस. पण माझे प्रॉब्लेम माझ्या पद्धतीने मला हँडल करू दे प्लीज. That's okay, Baba. I trust you. हा काकू बोला. कामिनी, अगं सॉरी, मी उशिरा फोन केलाय. तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं? आई अगं काय करतेस ग? हो नाही अजिबातच नाही, बोला ना. अगं काही विशेष नाही. मी ऋषीच्या घरी आले, म्हटलं जाता जाता तुलाही भेटून जावं. मग येतेस ना? हो म्हणजे बिझी नाहीये मी. आलेच, लगेचच आले. हो. आलेच. सो नीतूला एक मुलगा आवडतो जो की तुमचा मित्र आहे. सो बीइंग अ फ्रेंड ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नीतूशी त्या मुलाबरोबर भेट घडवून आणणं. येस मिस्टर तिळगुळकर, मी आभास बद्दल बोलतीये. तुम्हाला माहितीये ना नीतूचा आभासवर किती प्रेम आहे. तिला फक्त एकदा त्याला भेटण्याची इच्छा आहे. आभास तुमचा खूप चांगला मित्र आहे. सो प्लीज प्लीज नीतू आणि आभासची भेट घडवून आणा. प्लीज. मॅम असं अचानक आभास म्हणजे जर आभासची इच्छा असेल तर तू नक्कीच भेटेल, कारण की मी आभासला नीतू विषयी सांगितलंय आधी. आणि नो मिस्टर तिळगुळकर, तुम्ही मला प्रॉमिस दिलंय. आता तुम्ही असं नाही करू शकत. प्लीज. ओके, मी नीतू आणि आभासची भेट घडवून दे लवकरच. थँक्यू सो मच. हे वेडाबाई, अगं आता तरी हस. थँक्यू. थँक्स ऋषी. थँक्यू ऋषी. थँक्यू. थँक्यू सो मच. तुला माहितीये
हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. काका काय करायला काय नका ना उचकू सगळं. अहो काका काय करायला. अहो नका ना विस्कटू पुन्हा घर मलाच आवरावं लागल. काका अहो काका काय शोधायले सांगा तरी मी मदत करतो ना तुम्हाला. ये रेड्या तू मला मदत करणार. आधी चरणं थांबवते. दिवस नाही रात नाही नुसता चरत असतो नाही तर फोनवर बोलत असतो. मदत करायला आहे मला. बरं एवढं शोधाशोध करताय ना तर अमित जाधवच्या नावाची पॉलिसीची पावती मिळते का बघा जरा. लाल रंगाची असेल. होय अरे मिळाले की. हा दाखवा. पावट्यासारखा फोडीन तुला. पावटी म्हणतोय. बरं काय शोधताय सांगा मी मदत करतो ना. अरे माझं गाण्याचं पुस्तक सापडणं झालंय रे. ते शोधतोय मी. कुठं रद्दीत टाकलं नाही ना तू. नाही मी नाही असं कुठेतरी. अहो काका काका काय इथं कुठेतरी पडलं मी शोधतो ना. काका नाही येतील तर काय. हे कसं आलं रे इथं. ते आपलं काय आपलं ते मी घरात नसताना हे धंदे करता होय तुम्ही. त्या रिशाला येऊ दे. त्याच्या आई समोरच उभं करतो दोघांनी सुतासारखं सरळ कराल ती. नाही काका रिशाचं नाहीये ते. मग तुला परवडतंय होय हे. माझं पण नाहीये. मग कुणाचं आहे. कामिनीचं आहे. म्हणजे कामिनी घरी घेऊन आलेली. रिशा जिंकला ना त्याच्या सेलिब्रेशन साठी. तू बरं सांगायला आयशप्पा सांगतोय काका. कामिनीच घेऊन आली होती. तुम्ही काकूना घरी सोडायला गेलता ना पार्टी संपल्यानंतर. त्या येळात कामिनी घरी आली होती बॉटल घेऊन. चांगला भक्कम पुरावा सापडलाय माझ्या हातात. आता ह्यो पुरावा घेऊन मी अनुला भेटणार म्हणजे भेटणारच. अरे कुठे गेला होतास. तुला सांगून जाता येत नाही का नाग्या. किती वाजले बघितलेस. तुझ्या काळजीने जीव गेला आम्हा दोघांचा. अरे मी तर आता पोलीस स्टेशनला निघाले होते मिसिंग कंप्लेंट द्यायला. पण तुझा फोटोच सापडे ना. आई बाबा तो दिवस आता दूर नाहीये जेव्हा थोर सायंटिस्ट नागेश जयदेव नाशिककरला लोक फोटो शिवाय ओळखतील. दिलीमा हा खरोखरच ना ठार वेडा झालाय आता. बाबा मी माझ्या ध्येयापासून फार लांब नाहीये हो. कशाच्या ध्येयाच्या. बाबा मला सांगायला खूप आनंद होतो की माझ्या टॅलेंटची कदर करणारा माणूस मला भेटलाय. जो मी लावलेले सगळे शोध मी केलेले सगळे प्रयोग विकत घ्यायला तयार आहे. नाग्या तो जो कोणी आहे ना आधी त्याचं डोकं तपासायला हवं. तो एक वेडा तुला शास्त्रज्ञ समजतोय आणि त्या वेड्यापायी तू आम्हाला वेडा करतोयस. काय बघा आसमानीचे आज मैं आगे जमाना है पीछे आज मैं ए ए ए ए ए ए ए ए नीतू एक मिनिट काय आहे. तू जाताना व्यवस्थित गेली होतीस पण परत आल्यानंतर हे काय झालंय. हा एक मिनिट नीतू नक्की काय झालंय सांगशील मला. काय मला वेळ लागले. तुला सुद्धा देवा. अगं नक्की सांग. नक्की काय झालंय सांग. काय झालंय. मी माझ्या आभासला भेटणार आहे. माझा आभास. अगं पण एक मिनिट आत्ता भेटणारा नक्की खरा खुरा आभास आहे ना. ऑब्विसली खराच आहे तो. ऋषी माझी भेट घडवून देणार आहे. इमॅजिन. आले. दिलीमा काय करायचं आहे दोघांचं ग. खूप काळजी वाटते. आता कळलं ना मी कशाला नीतूच्या लग्नाची घाई करते ते. नीतू आय लव्ह यू.